मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला रिवर्क चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर जसं की आपण कालच्या भागामध्ये सगळं बघितलं आहे. आता कालच्या क्लासमध्ये आपण आरी वर्कला सुरुवात केलेली आहे. तर काल आपण फक्त ही जी चेन स्टिच आहे ही कालच्या भागामध्ये आपण बघितलेली आहे. त्यासाठी फक्त आपल्याला हे बेसिक मटेरियलच लागलं होतं. सिल्क थ्रेड लागला, सॉरी हा जरदोशी थ्रेड लागला होता. त्यानंतर कटर आणि ही जी आपली टुलिपची नीडल आहे ही नीडल आपण काल यूज केली. तर काल आपण ही चेन स्टिच बघितली होती कशी करायची. तर मी असं गृहीत धरून चाललं की ही जी चेन स्टिच मी काल शिकवली त्या सगळ्यांनी ज्या माझ्या ताई आहेत त्यांनी ही चेन स्टिच कंप्लीट केली असेल, त्याचा म्हणजे सराव केला असेल. ठीक आहे. तर आज आपण इथं अजून 2 स्टिच शिकणार आहोत, एक डबल स्टिच आणि ही झिगझॅग स्टिच. ठीक आहे. तर या 2 स्टिचेस आपण शिकणार आहोत. ही आहे डबल स्टिच आणि ही झिगझॅग. ठीक आहे. तर ही झिगझॅग स्टिच. तर कालची जी आपण स्टिच केलेली असेल ती बऱ्यापैकी सगळ्या ताईंना जमलेली असेल. मला तशी अजून कोणी कमेंट केलेली नाही आहे की कुणाला जमत नाही आहे. त्यामुळं सगळ्यांनी ह्याची प्रॅक्टिस करून बघितली असेल. ठीक आहे. तर अजूनही ज्यांनी कोणी साहित्य आणलं नसेल, ज्यांना कुणाला मिळालं नसेल, त्यांनी पुन्हा एकदा ऑनलाईन बघा. तुम्हाला ॲमेझॉन, मिशोवरती हे सगळं साहित्य तुम्हाला योग्य दरामध्ये कमी रेंजमध्ये मिळून जाईल आणि क्वालिटीसुद्धा चांगली राहते. ठीक आहे. तर जसं की मी तुम्हाला काल हे पूर्ण 2 स्टिच करून दाखवलेले, आता मी तुम्हाला इथं हे डबल स्टिच करून दाखवणार आहे. तर तुमचा जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट स्टिचला सुरुवात करूयात. ठीक आहे. जसं तुम्हाला काल सांगितलं होतं तसं ही जी टुलिप आहे ही आपण अशी पकडतो आणि टुलिपच्या बाजूला म्हणजे टुलिप जिथं लिहिलेलं आहे तो ती बाजू आपल्या अंगठ्याच्या बाजूला येते. त्यानंतरनं आपण असं खाली हे घालून, जसं तुम्हाला काल खालून पण व्हिडिओ दाखवला होता त्याचा, आपण त्या सुईला धागा कसा लावतो त्यानंतरनं हा असा आपण वरती घेतो. ठीक आहे. परत हे असं. ओके. आता इथे बघू शकता तुम्ही, ही आपण सरळ घालायची, त्यानंतर वरती काढायची आणि असं राऊंड फिरवायचा. परत वरती घ्यायची, सरळ काढायची, असं वरती घ्यायची आणि राऊंड फिरवायचा. हे तुम्ही सावकाश एकदा बघा व्हिडिओ कसं केलं तर झूम करून दाखवते तुम्हाला म्हणजे. ठीक आहे. हे बघा, ही आपण आधी सिंगल स्टिच करणार आहोत. ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजला वर्क करता त्यावेळेस आपल्याला त्याचे ह्याच चेन स्टिचचे आपल्याला 3 राऊंड तरी त्याचे घ्यावे लागतात. म्हणजे नॉर्मल तुम्ही जे बीट्स असतात, आपण बीट्सचं वर्क चालू करण्या अगोदर आपण हे चेन स्टिच, आपण जरदोशीचे जे स्टिच आहे ते आपण करत राहतो आणि ते आपल्याला व्यवस्थित. तर इथं बघा, प्रॅक्टिस तुम्ही कंटिन्यू करत राहता. ही प्रॅक्टिस केल्यानंच तुम्हाला हे व्यवस्थित जमणार आहे. हे बघा, माझ्या हाताकडे लक्ष द्या. मी जी ही नीडल आहे ही कशी फिरवते बघा. वरती घेते, राऊंड फिरवते, त्याच्यातून बाहेर काढते, वरती फिरवते, त्यानंतर हे इथं संपले. ठीक आहे. आता मी काय करणार, जेव्हा मी ब्लाऊज स्टिच करायला घेते, ब्लाऊजवरती वर्क करायला घेते, तेव्हा मी 3 लाईनची स्टिच कंप्लीट करत असते त्याला आधी बेसिक. मग त्यानंतरनं मी शुगर बीड्स घेते. त्यावेळेस मी काय करणार, इथं परत त्याला एंड नॉट नाही करणार. काय करणार, मी तिथूनच फिरवून त्याला इथं परत पाठीने रिटर्न हे करणार. ठीक आहे. इथे तुमचा टाईम पण आहे. ह्याचं हे थ्रेड काय निघून जात म्हणजे निघत नाही व हे, त्यामुळे तुम्हाला इथं काही प्रत्येक वेळेस त्याला लॉक करायची गरज नाही आहे. ठीक आहे. अशी राऊंड फिरवायची म्हणजे सारखी त्या धाग्यातून ही नीडल जी आहे ही अशी बाहेर येत नाही. थोडंसं तुम्हाला सुरुवातीला खूप त्रास होणार त्याचा, की ते अशी जशी ही नीडल जशी त्यातून बाहेर येते. पण एकदा का तुमचा हात बसला
की मग तुम्ही ते व्यवस्थित करू शकाल. बाहेर काढतानाच ती राऊंडमध्ये फिरवायची, म्हणजे ते त्याचं जे पुढचं नाक असतं त्याच्यामध्ये तो धागा अडकलेला असतो, त्यामुळे तो बाहेर काढताना राऊंड फिरवला की तो त्याच्यामध्ये अडकूनच बाहेर होतो, असं सारखं निघणार नाही तुम्हाला. आणि त्याला एकदम चिटकून ह्या दोन्ही स्टिचमध्ये अजिबात गॅप नसला पाहिजे. मग तो जर गॅप राहिला तर ते वर्क व्यवस्थित दिसत नाही. ठीक आहे. आता आज मला अजून एक स्टिच घ्यायची. मग ठीक आहे, त्याची जाडी किती ठरवायची आहे तुमच्यावरती आहे, पण तुम्ही जेवढं त्याला जास्त हे घ्याल तेवढं त्याला एक म्हणजे बाकीचं जे वर्क होतं त्याला थोडा भक्कमपणा येतो, म्हणजे त्याला आधार मिळतो त्या वर्कला, ते वर्क निघत नाही. त्यासाठी चेन स्टिच महत्त्वाची असते. ठीक आहे. मी परत तिथूनच माघारी फिरवलं. मी गाठ वगैरे काही तिथं मारत बसले नाही. हे मेन आता इथं मी डबल स्टिच दिलं होतं. ठीक आहे, पण तुम्हाला त्याच्याबरोबरच मी ह्याच्यातच हे तुम्हाला मी ॲड करून सांगितलेलं आहे, म्हणजे तुमचा त्यात वेळ नको जायला. परत त्याच गोष्टी सांगत बसले की मग तुम्हाला इथे कंटाळवाणं होतं. म्हणून मी काही गोष्टी जिथल्या तिथंच तुम्हाला क्लिअर करत असते. एकदा लक्षात राहून गेलं की मग ते तसंच राहून जातं, आणि त्यासाठी मग परत वेगळा व्हिडिओ करा, त्यात वेगळा तुमचा टाईम जाणार, असं होतं. त्यामुळे ज्या गोष्टी जिथं सांगण्यासारख्या आहेत त्या गोष्टी मी तिथेच तुम्हाला सांगून देते. अशा प्रकारे आपल्या ह्यात 3 स्टिच कंप्लीट झालेलं आहे ह्याच्या. हे असंच तुम्ही ज्यावेळेस वर्क करत राहता तेव्हा त्याच्यात करायचं आहे. झालं, हे झालं एंड नॉट लॉक झालं. त्यानंतर कुठली स्टिच आहे, झिगझॅग स्टिच. ही कुठली आहे, झिगझॅग. बघू शकता, जेव्हा तुम्ही डिझाईन करत असता किंवा लोडिंग वगैरे करतात त्यावेळेस तुम्ही या स्टिचचा वापर करू शकता. इथं पण आपण काय करणार, इथून सुरुवात करते. ठीक आहे. घेतला. आता मी तुम्हाला ह्याच्यात छोटे हे घेऊन दाखवते, स्टिच घेऊन दाखवते. तुम्हाला वर्क हे दोन्ही बाजूने करता आलं पाहिजे. आता इथून आपल्याला इकडं घ्यायचं, त्यासाठी आधी एक्स्ट्रा एक इथं आपण स्टिच घेणार आणि मग त्याला इकडं टर्न करणार, म्हणजे हा जो आपला इथला जो पॉईंट आहे हा पॉईंट व्यवस्थित येतो. नाही तर तुम्ही डायरेक्ट जर वळवलात तर तिथं ते तुम्हाला राऊंड शेपमध्ये येतं, म्हणजे आहे तसा त्याला शेप दिसत नाही. आता इथं माझं कंप्लीट झालं. मी अजून इथं एक स्टिच घेणार आणि मग इकडं त्याला टर्न करणार. बरोबर. परत इथे एक एक्स्ट्रा घेणार आणि मग इकडं वळवणार, म्हणजे त्याला व्यवस्थित असा पॉईंट येतो. हे बघा, इथं पण तसंच. खाली घेतला, धागा गुंडाळला, इथं संपला. इथं एक स्टिच घेतला आणि मग इकडं मागं त्याला टर्न केला. धागा ओढायचा नाही, साईडलाच ठेवायचा. हे असं मी हे सगळं लाईन कंप्लीट करून घेणार. माझ्याबरोबर जर का ह्या व्हिडिओबरोबर काही ताई प्रॅक्टिस करत असतील तर त्यांनी थांबून व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे बघू शकता. जास्त गडबड होत नाही ना हे पण सांगा मला,
कारण तुम्हाला ते करता आलं पाहिजे. बघा, तुम्हाला दिसत असेल आता. आली ही झिगझॅग स्टिच. जरी थ्रेडमध्ये केलेली आपण ह्या सगळ्या स्टिचचा आपल्याला ब्लाऊजचं वर्क करताना उपयोग होतो. म्हणून आपण आधी हे बेसिक स्टिचेस आहेत त्या या थ्रेडमधून शिकणार आहोत, जेणेकरून तुम्हाला परत काही प्रॉब्लेम यायला नको. एकदा तुम्ही वर्कला सुरुवात केली की ते कम्प्लीटच झालं पाहिजे. परत वर्क अर्धवट शिकणार, परत तुम्हाला हा बघा इथं आपण हे लॉक करून घेणार. आता अर्धवट करणार, परत तुम्हाला प्रॉब्लेम येणार. त्यापेक्षा आत्ताच जे काय आहे ते एकदम व्यवस्थित शिकून घ्यायचं. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण प्रॉपर आहे ते आपलं वर्क करायचं. ठीक आहे. ही लोडिंगची पाईप म्हणजे ही तुम्हाला मी चेन स्टिच जे सांगितलेली आहे ह्याच्यातच डबल चेन स्टिच पण तुम्ही करू शकता, पण याला जर कलर वेगळे असेल तर ती उठून दिसली असती. म्हणून मी तुम्हाला त्याच्यामध्येच ॲड करून आपण जे ब्लाऊजचं वर्क करतो, जे ब्लाऊजच्या वर्कच्या सुरुवातीची जी पहिली स्टेप असते ती ही चेन स्टिच असते. म्हणून तुम्हाला ते सांगितलं. कमीत कमी तुमची एवढी जाडीची तरी ती चेन स्टिच आली पाहिजे. आणि ही चेन स्टिच झाल्यानंतरच आतील बाजूने तुम्ही तुमच्या शुगर बीड्स किंवा बाकीचे जे बीड्स असतात त्याच्या वर्कला तुम्ही सुरुवात करू शकता. ठीक आहे. इथंही तुम्ही हे असं वर्क हे करून ह्याच्यानंतर तुम्हाला जी कुठली डिझाईन करायची आहे ती बीड्स वगैरे तुम्ही इथं लावू शकता. आता ही झाली आपली पहिल्या आपण शिकलो चेन स्टिच शिकलो. त्यानंतर हे डबल चेन स्टिच आणि ही झिगझॅग स्टिच. आता आपण हाफ सर्कल स्टिच बघणार आहोत. तर ही कुठली आता हाफ सर्कल स्टिच. आपण आता हे हाफ सर्कल काढून घेतलेले आहेत. ठीक आहे. इथं नाव पण दिलेलं आहे. तुम्ही जे स्टिच शिकत असता तेव्हा त्याच्याबरोबर त्याची नावं लिहित चला, म्हणजे तुमचं काय काय झालं आहे आणि त्या गोष्टी तुम्ही जे केले शिकले त्या गोष्टीला काय म्हणतात हे कमीत कमी तुमच्या लक्षात राहावं, म्हणून आपण इथंही नावं देतो. आता आपले झाले झिगझॅग. आता आपण चेन स्टिच करणार सर्कलची शिकणार आहोत. सर्कल हाफ सर्कलचं. आता मी इथं काय करणार, ऑलरेडी माझा थ्रेड खाली आहे तिथं मी फक्त वरती घेतलं, परत पुढे आले, ओढलं, परत घेतलं, ओढलं, धागा वरती घ्यायचा आणि त्याला असा ओढायचा, वरून ओढायचा. धागा खालून अजिबात ओढायचा नाही. बघा एवढंच करा तुम्हाला काही प्रॉब्लेम. धागा फक्त वर येईपर्यंत तुमचे स्टिच व्यवस्थितच येणार. तुम्हाला परत तुम्ही किती मापावरती घ्यायचं हे तुमचं ठरवा तुम्ही. बघा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून विचार चला. जे डाऊट असतात ते तिथल्या तिथेच क्लिअर करायचे. आणि आपला हा व्हिडिओ अजून कुठल्या ताई नवीनच बघत असतील आणि आपल्या चॅनलला अजून जर का सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करत चला. काही प्रॉब्लेम्स असतील, काही अजून जमत नसतील काही गोष्टी तर कमेंट पण करत चला. तुमचे कोणी मैत्रिणी वगैरे असतील की ज्यांना आता तुमच्यासारखंच क्लास करायचा आहे पण वेळ नाही आहे, अशा ताईंना पण तुम्ही सजेस्ट करू शकता. आपली यूट्यूब चॅनलची लिंक त्यांना पाठवू शकता आणि त्यांनासुद्धा क्लासेस बघण्यासाठी सांगू शकता, म्हणजे जेणेकरून त्याही घर बसल्या हे शिकू शकतात. काही प्रॉब्लेम नाही. फक्त शिकवताना व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्ही ते बघितलं ना, 2-3 दिवसामध्ये तुम्ही सुई व्यवस्थित पकडायला जरी शिकलात तरी होऊन जाईल. एकदा तुमचा कॉन्फिडन्स तुम्हाला आला की बाबा नाही मला येतं आहे, मी करू शकेल, तिथून पुढं तुम्हाला कशाचीच
भीती राहणार नाही. तुम्ही सगळं व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सकट वर्क करू शकता. तुम्ही फक्त हा एकच क्लास शेवटपर्यंत कंटिन्यू करा. तुम्हाला बाहेर क्लास लावायची पण गरज नाही आहे. सगळं अगदी बेसिकमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल. तुमचे काही जे प्रश्न असतील ते मला विचारत चला. जर तुम्ही मला विचारलंच नाहीत तर मला कळणारच नाही की तुम्हाला काय प्रॉब्लेम येतो आहे किंवा तुम्ही जे वर्क करताय त्याच्यात तुमचं होतं आहे की नाही व्यवस्थित, हे मला काही कळणार नाही. त्यामुळे कमेंट करत चला. बघा, पहिलं शिकलो आपण डबल चेन स्टिच, नंतर झिगझॅग स्टिच, त्यानंतर आता आपण हाफ सर्कल केलेली आहे. हे तुम्ही ही जी हाफ सर्कल जी स्टिच आहे ही ब्लाऊज आपण जे वर्क करतो, ब्लाऊजची जी स्लीव्ज असते किंवा ब्लाऊजचा बॅकनेक असतो त्याच्यासाठी खूप ट्रेंडिंगमध्ये आहे ही जी डिझाईन आहे ही. म्हणून सुरुवातीला ह्याची चेन स्टिच करून, आणि ज्यावेळेस ही सुद्धा चेन स्टिच तुम्ही हाफ सर्कलची करत असताना तेव्हासुद्धा तुम्हाला ह्या ज्या स्टिच आहेत, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, जास्तीत जास्त 3 तुम्ही घेऊन पहिला त्याचा बेस जो आहे तो व्यवस्थित करू शकता. ठीक आहे. इथे येतात मी ही पहिली स्टिच केली, मग तुम्ही परत इथून ह्याला दुसरी स्टिच करणार, मग परत तिसरी स्टिच करणार, आणि मग तुमचं जे वर्क आहे हे फक्त बॅकनेकच्या याला, बुट्टीला वगैरे नाही. बुट्टीला हे एकदाच त्याचं वर्क येते, एकदा स्टिच येते. जेव्हा तुम्ही बुट्ट्या करता, लीफ बनवता, फ्लॉवर बनवता, तेव्हा याला डबल किंवा ट्रिपल चेन स्टिच येत नाही. याला एकदाच जरदोसीची स्टिच येते, हे लक्षात ठेवा. झालं. नंतर काय केलं, हे तर सोडलं, परत मी धागा घेतला, खाली सुई गेली, नवीन धागा, आणि असं त्याला राऊंड फिरवून फक्त खालून खेचून घेतलं. झालं पॅक. ओके. तर आज मी तुम्हाला ह्या 3 स्टिच शिकवलेल्या आहेत. ह्याच्यापेक्षा जर तुम्हाला अजून पटपट शिकायचं असेल तसंही मला सांगू शकता. तुम्हाला जर हे जमत असेल, जमायला लागलं असेल तर बाकीचं पण पुढचं आपण त्याच्याबरोबर घेऊन चलो. पण आजच्या पुरतं आपण आज या 3 स्टिच बघूयात, डबल स्टिच, झिगझॅग स्टिच आणि हाफ सर्कल स्टिच. तर ह्याची आज 3 स्टिचची तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची. कसं आलं आहे, जमतं नाही जमतं आहे, मला प्लीज कमेंट करून सांगा. तुम्हाला जमलं तरी सांगा, नाही जमलं तरी सांगा. काय प्रॉब्लेम येत असेल ते पण सांगा. ठीक आहे. मग आपण जमलं तर उद्याच्या क्लासमध्ये आपण ह्यातून पुढच्या स्टिचेस शिकू. जर काय प्रॉब्लेम येत असेल तर आपण परत ह्या तुम्हाला नीट समजून सांगू. तर तुमचा आजचा होमवर्क हे तुम्ही ह्या स्टिचेस 2 टाईम, ह्या स्टिचेस 2 टाईम आणि ही स्टिचेस 2 टाईम अशा तुम्ही हे करून बघा आणि ह्याच निडलनं करून बघा. ठीक आहे. तर आजच्या पुरतं एवढंच, इथंच थांबूयात. हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.